या ठिकाणी आमची भगिनी रश्मिता पोपेटा ही गेल्या 4 दिवसापासून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून उपोषणाला बसलेली आहे। आणि या उपोषणाच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत आहेत त्या बघितल्यानंतर सरकारला रश्मिताच्या जीविताशी किंवा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाशी कुठलंही घेणं देणं नाहीये हे लक्षात आलं। मी सुरुवातीला पहिल्या दिवशी आल्यानंतर माझ्या सहकार्यांना विनंती केली होती की आपण उपोषणासारखं टोकाचं पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार पोटगं आहे। जनतेशी किंवा जनतेच्या भावनांशी प्रश्नांशी यांना काही घेणं देणं नाहीये। त्यामुळे आपण आंदोलनाचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करूया। आपल्या भगिनीला आपण जरा पॉज घ्यायला लावूया आणि तदनंतर व्यवस्थितरित्या तयारी करून आपण आंदोलनाचं नियोजन करूया। आम्ही मंडळींनी चर्चा करून 6 तारखेला या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनावर दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून मोर्चा नेण्याचं निश्चित केलेलं आहे। पनवेल उरण तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये आम्ही मंडळी या आंदोलनाच्या दृष्टीनं गाव बैठका घेणार आहोत। जिल्ह्यातल्याही मंडळींना आम्ही विनंती करणार आहोत की शेवटी दिबा पाटील साहेब हे काही पनवेल उरण पुरता किंवा रायगडापुरता मर्यादित नाही आहेत। तर दिबा पाटील हे राज्यव्यापी देशव्यापी नेतृत्व होतं आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागावं ही रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या 5ही जिल्ह्यातल्या भूमिकांची भूमिका आहे। तर त्या दृष्टीनं हे आंदोलन व्यवस्थितरित्या व्हावं। अगदी मोठ्या संख्येनं आपण मंडळी मुंबईला विधिमंडळाच्या दिशेनं कूच करावी अशा पद्धतीच्या आंदोलनाचं नियोजन आम्ही उद्या सकाळी जासईला दिबा पाटील भवनामध्ये बैठक घेऊन करतोय आणि तदनंतर 4-5 दिवसामध्ये दोनही तालुक्यामध्ये गाव बैठका घेऊन वातावरण निर्मिती आणि चांगली तयारी करून एक खऱ्या अर्थानं पनवेल उरण रायगडच्या अस्मितेला शोभेल अशा पद्धतीचं आंदोलन या प्रश्नावर आम्ही संघटित करायला मागतो। पाटील साहेब सरकारने कशा प्रकारचा उद्रेक आणला भूमिपुत्रांनो मी मगाशी सांगितलं की सरकारला प्रकल्पग्रस्त किंवा जनतेच्या भावनांशी घेणं देणं नाहीये। त्यांचे प्रायोरिटीचे विषय वेगळे आहेत। या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ज्या वेळेस विमानतळाचं उद्घाटन झालं त्यावेळेस प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाला आश्वासन दिले, पण आज मात्र ना आमचे नेते काही बोलतायत ना मुख्यमंत्री काही बोलतायत, सारे मुख गिळून बसलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ज्या आंदोलनाचं अस्त्र आम्हाला दिलेलं आहे आणि या मातीमध्ये रायगडाच्या पनवेल उरणाच्या ते अस्त्र जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेलं आहे, त्याचा वापर करण्याचा निर्णय आम्ही मंडळी घेतो। साहेब काय सांगाल?